MBRCचा प्रकल्प आहे, MUTP, म्हणजे कल्याणहून येणाऱ्या गाड्या या ठाण्याला न येता त्या डायरेक्ट नवी मुंबईकडे जातील अशा प्रकारचा एक रेल्वे मार्ग तयार करण्याच्या दृष्टीने कामकाज 2017 सालापासून सुरू होतं. पण ते आम्ही अडवून ठेवलं होतं आणि अजूनही अडवून ठेवू. कारण तिथल्या जे झोपड्या उद्ध्वस्त होणार आहेत, त्या पाडण्यात येणार आहेत, त्यांचं पुनर्वसन हे अशा ठिकाणी केलं जातं की तिथले गरीब माणसं जगूच शकत नाही. कारण का तिथल्या बहुतेक महिला या धुणी भांडी करणाऱ्या, घरकाम करणाऱ्या किंवा त्यांचे घरचा जो कर्ता पुरुष आहे तो कुठेतरी हातगाडीवर काम करत असतो, जर जवळच कुठेतरी रोजंदारीवर काम करत असतो, त्यामुळे घरसंसार त्याच्यावर चालू असतो. आता त्या घरसंसाराला कुठेतरी बडाळ्याला शिफ्ट केलं, कुठेतरी वाघबीळला शिफ्ट केलं, कामं मिळत नाहीत, त्यामुळे परत ते घर ते तसंच राहतं आणि परत इथे कुठेतरी त्या येऊन झोपड्या वाहतात. आता ठाणे महानगरपालिकेने काल रोजी मला पत्र पाठवलंय की आम्ही संपूर्ण तिथे असलेल्या 3,500 लोकांचं तिथेच पुनर्वसन करू, असं पत्र मला ठाणे महानगरपालिकेच्या वतीने स्वतः आयुक्तांनी मला फोन केलेला आहे. स्वतः आयुक्तांचं माझं बोलणं झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांची विनंती असल्याचं म्हणणं आहे की हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या आड येण्याची आमची कुठलीही भावना नाही, पण तिथे जे उद्ध्वस्त होणारे घरसंसार आहेत त्यांना उद्ध्वस्त होण्यापासून मी वाचवीन. कारण का ते माझी शेवटी मतदार आहेत आणि माझं उत्तरदायित्व हे माझ्या मतदारांची. त्यामुळे माझं स्पष्ट मत मी व्यक्त करतोय आपल्या माध्यमातून की जे कोणी करणार असेल, आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आश्वासित करावं की घरं तिथेच बांधली जातील. जे 3,500 लोक आहेत, भोलानगर, शिवाजीनगर आणि परिसरातली जी 3,500 लोक आहेत त्यांना घरं तिथेच दिली जातील, तिथेच बांधली जातील, असं लेखी आश्वासन प्रत्येक माणसाला द्यावं. त्यानंतरच आम्ही कामाला परवानगी देऊ, अन्यथा आम्ही कुठल्याही प्रकारच्या कामाला परवानगी देणार नाही. यापूर्वी देखील ठाणे महानगरपालिकेने अशा अनेक आश्वासनं दिलेली आहेत, जे घरं बांधली जातात. काय वाटतं हे आश्वासन असं आहे की म्हणूनच आम्हाला भीती वाटते की ठाणे महानगरपालिका नेहमी आश्वासन देते आणि आश्वासन पाळत नाही. इथे तसं झालं तर लोकांची घरसंसार उद्ध्वस्त होतील. तिथे जवळजवळ 3,500 झोपड्या आहेत. मला माहित नाही 1700 साली एकदा सर्वेक्षण केलं होतं तेव्हा किती झोपड्या होत्या, अचानक कशा काय झोपड्या वाढल्या, ह्याच्या मागेही काहीतरी स्कॅम असल्याचं माझं मत आहे. काही अधिकाऱ्यांनी स्वतःच झोपड्या बांधल्या आहेत, कारण झोपड्यांची किंमत त्यांना मिळणार आहे पुनर्वसनामध्ये. त्यामुळे ह्याच्यातही मोठा आहे, त्याच्यात मला जायचं नाही. पण इथली जी परंपरागत पूर्वीपासून राहत असलेली जी लोक आहेत त्यांची घर असं की 1, 2 आणि 3 अशी मध्ये झोपडपट्टी, त्यामुळे तसंच त्यांचं जीवन असहाय्य आहे आणि त्याच्यात हे काही झालं तर मात्र ते अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जो लढा उभारलाय त्या लढ्याचं नेतृत्व मीच केलं होतं. त्याच्यामुळे आजही त्यांच्या बरोबरच आहे. जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही शासनाकडनं आणि महानगरपालिकेकडनं प्रत्येकाच्या नावाने की तुम्हाला घर देऊ आणि तेही इथेच देऊ, तोपर्यंत ह्या प्रकल्पाला आमचा विरोध नाही. आमची घरं जाणार असतील तर आम्हाला पर्याय नाही. 3,500 जवळजवळ 3,600 आहेत असं प्राथमिक अंदाज आहे. मुख्यमंत्र्यांची का बोलणं झालंय का? मुख्यमंत्र्यांनी एकदा माझ्याशी याच्यावर चर्चा केली होती आणि मुख्यमंत्र्यांनीच हा प्रस्ताव पुढे पाठवलाय की त्यांना तिथेच जिथे जागा आहे तिथेच त्यांना घरं बांधून द्यावीत. कारण का तिथे रेल्वेचीही जागा खूप आहे, शासनाचीही जागा खूप आहे आणि मग त्यांना इथे तिथे घरं देण्यापेक्षा तिथेच जर बिल्डिंगी बांधून घरं दिली तर त्या लोकांच्या सोयीच होईल असं माझं मत आहे आणि असं स्थानिक लोकांचंही मत आहे. सर, यापूर्वी अनेकदा महानगरपालिकेने प्रकल्पामध्ये बाधितांना निरोप दिलेला आहे की आम्ही तुम्हाला तुमची जागा देऊ किंवा तुमचं घर देऊ किंवा तुमचं दुकान देऊ, परंतु अद्यापही अशी आकडेवारी तरी समोर येत नाही. म्हणून आम्ही सांगितलं की काम सुरू करण्याच्या आधी म्हणजे हे झोपड्या तोडण्याच्या सुरुवात करण्याच्या आधी हे सगळे अग्रीमेंट झाल्याशिवाय आम्ही झोपड्या तोडू देणार नाही. काय वाटतं, एका ठिकाणी पाहिलं तर महानगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये मोठा घोळ आहे, मतदारांची कुठेतरी पळवापळवी केली जाते आणि त्यातच हा घाट घातला जातो असं वाटतंय का? नाही, मतदारांची पळवापळवी म्हणजे पळवापळवी अख्ख्या महाराष्ट्रात उमेदवारांची पळवापळवी चालू आहे. म्हणजे आता सुधीर भगत नावाचा आमचा उमेदवार आहे, विधानसभेला मतदान आहे, लोकसभेला मतदान आहे, 3 वेळेचा नगरसेवक आहे, त्याचं घर
गेले 50-100 वर्ष तिथेच आहे. त्याच्या नावाने, त्याच्या वडिलांच्या नावाने तो एरिया ओळखला जातो. असं असताना त्याचं मतदार यादीतनं नावच गायब झालं, कारण का तो उमेदवार आहे. असंच एक पुण्याला इम्रान नावाचा, पिंपरी चिंचवडला इम्रान नावाचा आमचा कार्यकर्ता, त्याच्या आई वडिलांचं नाव इंदापूरमध्ये सापडली. इंदापूर हे दुसऱ्या वॉर्डात पण नाही, डायरेक्ट इंदापूर. मी आता ट्विट पण केलं त्याच्यावर. म्हणजे काय चालू काय आहे? निवडणूक याद्या ह्यांच्यासारखा मोठा घोटाळा महाराष्ट्र देशभरात कुठे नाही हो. तर किती साधं आहे, तुमचं नाव टाकायचं, एरिया बस संपला. नुसतं टाकलं की आलं पाहिजे. कोण घोटाळा करतं, काय ह्याच्या मागचे उद्देश आहेत, काही कळायला मार्ग नाही. पण उमेदवारच म्हणजे जे बलाढ्य उमेदवार आहेत, जे ताकदवान उमेदवार आहेत, त्यांचं नाव मतदार यादीतच नसेल तर ते फॉर्मच भरू शकणार नाही. हे डोक्यात ठेवून हे कारवाया केल्या गेल्या. सांगलीमध्ये आपण पाहिलं की स्ट्रॉंग रूम बाहेर आपल्या महाविकास मोर्चा सुरू आहे, आंदोलन सुरू आहे. नाही, ते बरोबर आहे, कारण का तिथे मतदानच्या टक्केवारीमध्येच घोटाळा आढळला आहे आणि त्याच्यामुळे तिथे सुरक्षा व्यवस्था नव्हती, स्ट्रॉंग रूमच्या बाहेर काहीच नव्हतं. त्यामुळे आक्षेप घेऊन कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि कार्यकर्ते भडकणार ना. शेवटी सगळी मेहनत पाण्यात जाणार दिसतंय. आणि ह्या चोरी, ह्या सरकारी यंत्रणेचा वापर करायचा आणि त्याच्यातनं हे घोटाळे करायचे, हे काय बरोबर नाही. काल बऱ्याच ठिकाणी लक्ष्मी दर्शन पण पाहायला मिळालं, ईव्हीएम देखील फोडण्यात आलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये इतकी घाणेरडी निवडणूक पहिल्यांदा बघायला मिळाली की जिथे उघडपणाने पैसे वाटण्यात आले, उघडपणाने पैसे वाटणाऱ्यांना पाठिंबा देण्यात आला, सरकारी यंत्रणा हातावर हात ठेवून बसलेली दिसली. असं असेल तर लोकशाही टिकणारच नाही, संपली लोकशाही. संतोष बांगर देखील व्हिडिओ पाठवत होते. महायुतीमध्येच काल बिघाडी पाहायला मिळालेली आहे. गोगावले असतील, सुनील ते काय ते त्यांचं चालूच आहे, लुटूपुटूची लढाई आहे ती, त्याला काय अर्थ नसतो. खालच्या 3 तारखेला निकाल लागणार, आज 20-21 तारखेला निकाल लागणार आहे. नाही 20-21 निकाल लागणार आहे म्हणजे आता ती कोर्टाने निर्णय दिला आहे. पण मुळात हा सगळा घोटाळा जो काही निवडणूक आयोगाने केला आहे, निवडणूक आयोग हे म्हणजे हे कुठल्या पद्धतीने काम करते मला काय समजत नाही. सर निकाल पुढे आणण्यावरती आता 1 जुलै ही अंतिम डेट आहे तुमची, त्यांनी मतदार यादीची. 1 जुलै नंतर जानेवारी पर्यंत म्हणजे जवळजवळ 8 महिने होतात. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, 7 महिन्यांनी मतदान होणार आहे. आता ह्यामध्ये 18 वर्षाच्या वयोगटातील जी काही पोरं आली, जी ऑगस्टमध्ये 18ची झाली किंवा 19 मध्ये, सप्टेंबरमध्ये 18ची झाली, त्यांना मतदानाचा अधिकारच नाही. 18 वर्ष वय झालं की त्याला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, हा त्याचा संविधानिक अधिकार आहे. ही कुठली पद्धत आहे? 1 जुलैला आम्ही मतदार याद्या बंद करून टाकल्या. अरे पण मग ते काही हजार काही माणसं असतील ना जी 18 वर्षाची झाली आहेत, जुलैमध्ये होतील. जुलै 25ला झाली, ऑगस्ट 25ला झाली, ऑक्टोबर 25ला झाली, सप्टेंबर 25ला, डिसेंबर 25ला झाली, जानेवारी 25ला होते. शेवटच्या दिवसापर्यंत 18 वर्षाच्या वयाच्या मतदाराची नोंद झालीच पाहिजे, संविधान म्हणतं. आणि ते निवडणूक आयोगाने ब्लॉक करून ठेवलंय की नाही, तुम्हाला मतदान करताच येणार नाही. पद्धतच चुकीची. बोलायला म्हणजे बोललं तर ऐकायलाच कोणी तयार नाही, कारण गोळे घालून बसले इलेक्शन कमिशन. बुलढाण्याच्या मुलाने जे आहे एका बोगस मतदाराला नागरिकांनी पकडलं होतं, तेव्हा त्याला पोलिसांनी देखील अडवलं, नागरिकांनी त्याला चोप दिला. परंतु संजय गायकवाड जे आमदार आहेत त्यांच्या मुलाने त्याला पळवून लावल्याचं धक्कादायक घटना एक समोर आली. ते सगळीकडेच चालू आहे, त्याच्यामध्ये काय मोठं आहे? जिंकण्याची पद्धत कुठली आहे हे आता महाराष्ट्र बघतंय. लक्ष्मी दर्शन, सरकारी यंत्रणेचा वापर, याच्यावर जर निवडणुका जिंकणार असतील तर लोकशाहीचं अस्तित्वच राहणार नाही. असं वाटतं का एकीकडे निवडणूक आयोगाचा अजून जे मॅनेजमेंट होत नाहीये, याद्या नाहीये, प्रभागावरती आक्षेप आहेत आणि अशा निवडणुका घेण्याचा घाट घातला जातोय लवकरात लवकर, त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे वाद होत आहेत. सुप्रियाताईंनी पत्र देखील पाठवले निवडणूक आयोगाच्या या काहीही पत्र भावना ह्याची किंमतच राहिलेली नाही निवडणूक आयोगाकडे. निवडणूक आयोग हे कठपुतली सारखं वागतंय, त्यांना जे करायचं तेच करतायत.
निवडणूक आयोगाने केलेलं जे वॉर्ड रचना आहे ही मुळातच बेकायदेशीर आहे. त्यांना वॉर्ड रचना करण्याचा अधिकारच नव्हता. राज्य शासनालाही नव्हता, निवडणूक आयोगालाही नव्हता आणि ठाणे महानगरपालिकेलाही नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने मे 2022 मध्ये मार्च का मे मध्ये दिलेल्या निर्णयानुसार त्याच्या अगोदरचे जी वॉर्ड रचना आहे ती गृहीत धरून तुम्ही पुढे चला आणि निवडणुका घ्या असं सांगितलेलं आहे. तो आदेश कुठेही न दर्शवता, तो आदेश कुठेही न दाखवता, तो निर्णयाची कुठलीही अंमलबजावणी न करता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला बगल देऊन त्यांनी वॉर्ड रचना केली. सर्वोच्च न्यायालयालाही बाजूला काढणारं निवडणूक आयोग आहे. काय करणार तुम्ही? तर मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा महापालिकेला फटकार लगावलेली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर पर्यंत 18 लोकांचा निष्पाप बळी जो आहे तो घोडबंदरमध्ये प्रवास करताना गेलेला आहे. अनेक रस्ते आहेत ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने पॅच मारण्यात आलेला आहे, त्यामुळे अनेक लोकांचा जीव देखील त्याच्यामुळे जातो. घोडबंदर रस्ता ही म्हणजे मला माहित नाही लोकांना एवढं घोडबंदर बद्दल का हे आहे. पाणी नाहीये रस्त्याबद्दल तर बोलायलाच नको, ट्रॅफिक बद्दल बोलायलाच नको. या सगळ्या अडीअडचणींना तोंड देऊन देखील घोडबंदरचं आपण चर्चा का करतो? आणि ह्याच्या पुढच्या काळामध्ये तो घोडबंदरमध्ये इतका TDR आणि इतका FSI दिलेला आहे, या नवीन DP प्लॅन मध्ये इतकं ग्रीन झोनचा अर्जन करण्यात आलेला आहे की म्हणजे लोक घोडबंदरला राहायला गेली तर समजायचं की येता जाता त्यांना 2 तास फक्त घोडबंदर ते ठाणा चेकनाका यायला लागतील. रस्ते मोठे होणार नाहीयेत आणि सर्व्हिस नोड नसलेला एकमेव भारतातला रस्ता असेल तो. सगळे सर्व्हिस रोडच गायब झालेत तिथले. कारण का तुम्ही मेट्रो रेल त्याच्यासाठी जे सगळी बांधकामं केली आहेत ते सगळी तुम्ही सर्व्हिस रोडवर आणली आहेत, त्यामुळे सर्व्हिस रोड गायब झालेत. त्यामुळे उद्या त्या परिसरातनं येणारं वाहन हे डायरेक्ट हायवेवर येणार आहे. त्यामुळे मृत्यूचं प्रमाण आज 18 दिसते, पुढे 180 दिसेल तुम्हाला. प्रदूषणामध्ये देखील वाढ झालेली आहे. त्यामुळे प्रदूषण महानगरपालिकेकडे यंत्रणा नाहीये प्रदूषण रोखण्याकरिता. कशी काय यंत्रणा असेल? ठाणे महानगरपालिकेकडे कचरा उचलायला यंत्रणा नाही, कचरा टाकायला यंत्रणा नाही, तर प्रदूषण कुठनं रोखणार? कुंभमेळ्याचा प्रश्न ठाकरे बंधू जे आहेत आपण एकत्र येणारी जी चर्चा चालू होती, मात्र आज पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं तर राज ठाकरे संजय राऊत यांच्या भेटीला गेले. हा काही प्रश्न आहे का? चला दुसरा प्रश्न घ्या. सर, कुंभमेळ्यासाठी ज्या पद्धतीने तिथल्या महाराष्ट्रातल्या लोकांना काम मिळत नाही, परंतु गुजरातल्या काही ठेकेदारांना जे आहे ते कुंभमेळ्याची ठेके जे आहेत ते देण्यात आलेली आहे. ते काय ते या सरकारचं धोरण आहे, गुजरात बढाव. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? गुजरात वरती आहे ना, माझा महाराष्ट्र गेला. कुंभमेळ्यासाठी 1800 बेडची कत्तल देखील करण्यात येत आहे. म्हणजे ज्या तपोवनाचं नाव हे प्रभू श्रीरामाशी जोडलं गेलंय, त्या तपोवनामधली झाडं कापणं हे नैतिकदृष्ट्या धार्मिक दृष्ट्या योग्य आहे का? हा सगळ्याला प्रश्न आहे. 1800 झाडं कापायची काय पद्धत आहे का? त्या आरे कॉलनीमध्ये अशीच रातोरात झाडं गायब केली होती. आता ही तीच परिस्थिती आहे. तपोवनातली झाडं देखील अशीच रातोरात गायब केली जातील. चला, ज्योतिबा फुले यांच्यावरती एक डॉक्युमेंटरी तयार होत होती आणि त्या डॉक्युमेंटरीची एक महत्वपूर्ण फाईल जी आहे ती मंत्रालयातून चक्क गायब झालेली आहे. नाही सर, अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाने कोणताही प्रस्ताव जो आहे तो केंद्राकडे पाठवलेला नाहीये, अशी माहिती कृषी मंत्र्यांनी लोकसभेत दिलेली. असं आहे की निवडणुका झालेल्या आहेत, आम्ही निवडून आलेलो आहे. आता पुढच्या 4 वर्ष कुठलीही निवडणूक नाहीये आणि लक्ष्मी दर्शनाने आम्ही बाकीच्या निवडणुका जिंकणारच आहोत. त्यामुळे आता याच्यावर चर्चा करून पण काय फायदा नाही. प्रस्ताव पाठवला नाही म्हणजे किती संवेदनाहीन झालंय हे सरकार, याच्यापेक्षा मोठा पुरावाच असू शकत नाही. कारण काय असा पाऊस आणि असा पूर हा महाराष्ट्राने यापूर्वी कधी बघितला नव्हता. असं सगळं झालं, सगळा अख्खा महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला. आणि जर त्याचा कुठलाही प्रस्ताव गेला नसेल केंद्राकडे तर महाराष्ट्र सरकारने माफी मागावी अशी परिस्थिती आहे आणि शेतकऱ्यांनीही विचार करावा.
सर SIR मुळे 30 अजून अधिक जास्त जे बिअर आहे त्यांनी आत्महत्या केलेल्या अद्यापर्यंत अनेक लोक जे आहे त्याच्यावरती आक्षेप देखील घेत आहेत की ज्या ठीक आहे, त्या आता त्याचं काही हे नाही. ठीक आहे काय तर हिंदी